नमस्कार मित्रांनो, मी हाडके सर. जर पाहिलं तर मी एक सांगितलं होतं आधी 1 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता की टी परीक्षा जी 23 नोव्हेंबर 2025ला जी टी परीक्षा झाली होती तिचा निकाल म्हणजे अंतरिम उत्तरसूची आणि अंतिम उत्तरसूची कधी लागणार यावर एक व्हिडिओ बनवला होता. आणि जे सांगितलं होतं त्याच पद्धतीने त्या गोष्टी करत आहेत. तर पहा, आज ही पुढारी जो काही वृत्तसेवा म्हणजे पेपर आहे त्याला ही बातमी आलेली आहे. तुम्ही पाहू शकताय की टीईटीचा जो काही निकाल आहे तो याच आठवड्यामध्ये लागणार आहे. म्हणजे पहा, मग आता आपण ही काय जी बातमी दिली ती पाहू आपण. त्यानंतर मी तुम्हाला काही विथ प्रूफ सांगणार आहेत काही गोष्टी. तर पहा मित्रांनो, जी काय आहे तर 3 ते 4 दिवसामध्ये निकालाची घोषणा होण्याची शक्यता आहे. तर आपण पाहूया काय सांगितलेलं आहे. त्या पहा की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येणार जी काय आली होती परीक्षा, जी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी आलेल्या परीक्षेवर 2.5 ते 3 हजार आक्षेपांचा म्हणजे किती, जवळजवळ 2.5 ते 3 हजार इतक्या विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवले होते. जी पहिली उत्तरसूची आली होती त्यावरती काय प्रश्न असतील त्यावरती. अशा पद्धतीने या आठवड्यात टीईटीचा जो काय आहे तो निकाल ह्यावेळेस प्रसिद्ध करण्यात किंवा जाहीर करण्यात येणार आहे. आता येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये संबंधित निकाल जाहीर होणार असल्याची जी काही माहिती आहे ती राज्य परीक्षा परिषदेचे जे काही अधिकारी आहेत त्यांनी ही बातमी म्हणजे सांगितलेली आहे, ही माहिती सांगितलेली आहे. अशा पद्धतीने ही बातमी सांगितलेली आहे मित्रांनो. तर पाहा तुम्ही ते की राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 23 नोव्हेंबर 2025 रोजी जी काही परीक्षा घेण्यात आली होती टीईटी परीक्षा, त्या परीक्षेची जी काही अंतरिम उत्तरसूची आहे ती अंतरिम उत्तरसूची ही 19 डिसेंबरला जाहीर करण्यात आली होती. आता ही 19 डिसेंबरला जाहीर केली होती. त्यानंतर प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर यामध्ये जर काय पाहिलं तुम्ही तर या उत्तरसूचीवर जे 27 डिसेंबरपर्यंत जे काही आक्षेप होते, काही प्रश्न असतील त्याची उत्तरं समजा वाटत असेल की बाबा हे उत्तर आहे त्याच्यावर आक्षेप नोंदवण्याची मुदत दिली होती. त्यामध्ये तसंच पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 या दोन्ही परीक्षेतील जे काही आक्षेप आहेत तर ते आक्षेप परिषदेपर्यंत गेलेले आहेत. त्यांनी त्यावरती निकाल पण काढलेले आहे. अशा पद्धतीने आहे. तर आता आपण पुढे पाहूया आता की नेमकं काय. आता हे 5.25 लाख पहा, हे 5.25 लाख उमेदवार जे काय 5.25 लाख उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. आता 5.25 लाख खरंच 5.25 लाख उमेदवार आहेत का तर नाही. तर ह्यामध्ये जे काय तर काहींनी पेपर क्रमांक 1 आणि दोन्ही भरलेले आहेत. आता हे दोन्ही पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 दोन्हीचे हे इथे उमेदवार दिलेले आहेत. तर पहा आता काय सांगितलेलं आहे तिथे तर राज्यभरातील जे काय राज्यभरातील परीक्षा केंद्रावर 23 नोव्हेंबर 2025 रोजी जी काय टीईटी पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 साठी स्वतंत्रपणे परीक्षा घेण्यात आली होती. आणि यामध्ये पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 1 साठी जवळजवळ 2,03,333 एवढे उमेदवार होते. आणि पेपर क्रमांक 2 साठी पहा, पेपर क्रमांक 2 साठी 2,72,335 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे या दोन्ही पेपरची परीक्षा दिलेल्यांची संख्या जवळजवळ किती आहे मित्रांनो. पहा इथे 4,75,066 उमेदवारांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. अशा पद्धतीने हे जे काही आहेत पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2. तर मित्रांनो, या संदर्भात मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यावेळेस 23 नोव्हेंबरला पेपर झाला आणि मी लगेच 1 डिसेंबरला ते व्हिडिओ बनवला होता की बाबा जी काय पुढची आपली आहे अंतरिम उत्तरसूची ती कधी येईल आणि त्यानंतर अंतिम उत्तरसूची कधी येईल, निकाल कधी लागेल, या संदर्भात तुम्ही हा पुढचा जो काय प्रूफ पाहू शकता. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो की येथे मी जी काही अंतरिम उत्तरसूची नंतर 20 ते 24 दिवसांनी जो काय तो आपला निकाल येणार होता मी सांगितलं होतं. अशा पद्धतीने हा जो काही व्हिडिओ आहे तो मी 1 महिन्यापूर्वी बनवला होता मित्रांनो. तर 12 ते 14 जानेवारी 2026 पर्यंत जी काय आपली ती अंतिम उत्तरसूची येणार. अंतिम उत्तरसूची आली मित्रांनो की आपला निकाल हा त्याच दिवशी किंवा त्या दुसऱ्या दिवशी हा आपला वेबसाईटवर आपल्या लॉग इनवरती तो उपलब्ध होत असतो. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही आता 1-2-3 दिवसामध्ये तुमचा निकाल निश्चितपणाने लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, येणारी टीईटी परीक्षा जी 2026ला जूनच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे. तर त्या संदर्भात मित्रांनो जी काय तुम्ही पाहू शकताय तर हे आपले मानसशास्त्राचं जे काय ते नोट्स आहेत टीईटी सीटीसाठी अतिशय उपयुक्त आहेत की 2013 पासून 2024 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचा समावेश आहे. आणि आत्ता ही जी काही परीक्षा झाली मित्रांनो 23 नोव्हेंबर 2025ला त्यामध्ये पेपर क्रमांक 1 ला आपले 19 प्रश्न होते, पेपर क्रमांक 2 ला आपले 8 प्रश्न आले होते. अशा पद्धतीने अतिशय दर्जेदार अशा आपल्या ह्या टीईटी नोट्स आहेत. तर निश्चितपणे सर्वांनी आपला हाडके सर हा टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा. यूट्यूब चॅनल हा आपला सबस्क्राईब करून ठेवा. निश्चितपणे तुम्हाला जे काय आपल्या टीईटी संदर्भात
जी काय अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवली जाईल. धन्यवाद मित्रांनो. सर्वांनी आपला हा हाडके सर यूट्यूब चॅनल आहे, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.